तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं ह्या ट्रॅपचं, हा सगळा जॅसिड आहे ना, तुडतुडा, हिरवा तुडतुडा बघा, हा किती मोठ्या प्रमाणावर आहे. आता आपल्याला काय लक्षात येतं, 10 रुपयाची गोष्ट आहे, एका एकरमध्ये 100 बी लावून टाकले तर 1000 रुपये लागतील, तेवढे तर पार्टी चालले जातात. हे 100 लावून टाका प्रत्येकाने. याच्यात फायदा काय होतो, रस शोषणारी किडी आहे असं म्हणून आपण मोकळ होतो. पण कॉन्फिडर जर घेतलं तर तुडतुडा मरणार नाही सगळा 100%. पांढरी माशी जात नाही, बरोबर. मग रस शोषणारी किडी आहे. आता मी सांगू शकतो गॅरंटेड ह्या शेतामध्ये हिरवा तुडतुडा जास्त आहे. हा याचा पहिला फायदा आहे की कुठली कीड जास्त आहे, सगळ्यात जास्त तुडतुडा जॅसिड आहे. मग आता जॅसिडसाठी आपण काय घेतलं पाहिजे, टोकन. असं औषध आपल्याला घेतात. जर समजा आपल्याला मावा जास्त दिसला असता, आता ही जी माशी दिसते ना, ही मोठी माशी दिसते बघा, ही मोठी माशी, काळी माशी, ही ना लिप मायनरची माशी आहे. लिप मायनर म्हणजे नागाळीची, ही नागाळीची माशी. पण आपल्या पपईवर नागाळी येत नाही अजून, पण तरी तुमच्या वातावरणामध्ये आहे, पण आपल्याला चिंतेचं कारण नाही. पण सगळ्यात मेजर काय आहे, तो आहे हिरवा तुडतुडा. मेजर हिरवा तुडतुडा आहे आणि काळा मावा आहे, ऍफिड्स आहे थोड्याफार तुमच्याकडे. आणि पिवळा रंग का असतो याला, याचं एक सोपं कारण आहे. पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचं पान किंवा पिवळा रंग, आणि एक हा निळा रंग. हा जो निळा रंग आहे हा ह्या नागाळीच्या माशीला अट्रॅक्ट करतो, आणि पिवळा रंग जो आहे तो मावा, तुडतुडे, पांढरी माशी याला अट्रॅक्ट करतो. म्हणून हे पिवळे पाहिजे.